मणिपाल विद्यापीठात परीक्षा सुरू असताना BScच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली। त्यानं 6व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवलं। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला आहे। उडुपी जिल्ह्यातील मणिपाल पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे। परीक्षेच्या भीतीने तरुणानं आयुष्य संपवल्याचा उलगडा पोलीस तपासातून झाला आहे। सत्यम सुमन असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव। 20 वर्षांचा असलेला सत्यम मूळचा बिहारचा होता। शनिवारी घडलेल्या घटना आता उघडकीस आली आहे। उडुपी जिल्ह्यात असलेल्या विद्यापीठात परीक्षा सुरू असताना सत्यम दुपारच्या सुमारास इमारतीच्या 6व्या मजल्यावर गेला। काही वेळ तो गच्चीच्या कठड्यावर उभा राहिला। काही विद्यार्थ्यांनी त्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केले। सत्यमला समजावण्याचे प्रयत्न झाले, पण सत्यम कोणाचंच ऐकेना। त्यानं गच्चीच्या कठड्यावरून उडी टाकली। सत्यमला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला। सत्यमचे आईवडील परदेशी होते। लेकाच्या मृत्यूची माहिती कळताच ते सोमवारी मायदेशी परतले। शवविच्छेदनानंतर सत्यमचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला। सत्यम मणिपाल कॉलेज ऑफ हेल्थ प्रोफेशन्समध्ये शिकत होता। तो 3ऱ्या वर्षांचा विद्यार्थी होता। सत्यम गच्चीच्या कठड्यावर उभा असताना समोरच्या इमारतीत असलेल्या काही विद्यार्थ्यांनी संपूर्ण घटना त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केली। सत्यमने उडी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला। या प्रकरणी मणिपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। पोलिसांकडून विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे।